रात्री अचानक प्लॅन ठरला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट श्रीमान श्री रायगड. नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ एकदम खास होणार आहे कारण विशेष काल रात्री का नाही पोरांचा अचानक प्लॅन ठरला आणि म्हणली की दुसऱ्या दिवशी आपल्याला रायगडला जायचं. आणि रायगडला जायचं म्हणल्यावर कारण बिरण देऊन चालतच नाही हो, कारण असं योग परत परत येत नाही. त्यामुळे गाडी काढली आणि डायरेक्ट आम्ही लागलो रूटला. आता नुकतंच का नाही महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला आणि त्या दिवशी आम्हाला जाणं पॉसिबल झालं नव्हतं. मग आता जाऊन महाराजांना मुजरा करूया. सकाळी 4 वाजता का नाही आम्ही घराच्या बाहेर पडलेलो बघा, आणि मी पुण्यातच कामानिमित्त होतो त्यामुळे का नाही तामिनी घाट मार्गे आमचा रूट. घाटामध्ये असलं खतरनाक व्ह्यू दिसत होतं का नाही भावानो, एकदम नाद खोळाच. आणि आम्ही चाललेलो तेव्हा तर कडक ऊन होतं. विचार करा पावसाळ्यामध्ये इथला व्ह्यू काय असं वाटत होतं ढग सगळं जमिनीवर उतरलंय का काय. पूर्ण व्ह्यूचा आनंद घेत चाललेलो बघा आम्ही. त्यानंतर 5 मिनिटं गाडी उभा केलो, जरासं रिलॅक्स तेन झालो बघा, आणि तिथून जी गाडी निघाली का नाही ती डायरेक्ट गडाच्या पायथ्याशीच जाऊन थांबली. टकमक टोकाजवळ व्ह्यू बघा कसला नादखोळा दिसला. त्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन आम्ही गड चढाई सुरू केलं. तर त्या दम लागला इथंच पहिल्या पायरीलाच. पायगड चढण्याची मजा आहे का नाही ती रोपवेनं नाही, कारण इथं तुम्हाला का नाही तुमच्या बॉडीची कॅपॅसिटी कळते. मित्र आमचे 10 पायरीलाच जाऊन बसलेली. काहीच नव्हतं. आमचं डिस्कशन चालू होतं की त्या टायमाला आपले मावळे कसे वर जात होते, कारण एवढ्या पायऱ्या आणि एवढ्या सुविधा त्या टायमाला नव्हत्या. फायनली आम्ही मेन दरवाजातून वर आलो आणि गड चढायला आम्हाला किमान 2 तास लागलेले. हा सगळ्यात पहिला पॉईंट बघितला ते म्हणजे हत्ती तळ. याच्या आधी का नाही मारुती रायाचं आणि शिरकाई देवीचं दर्शन घेऊन आम्ही या पॉईंटला आलो. अरे याडपाटी इथं जाऊ की. इथून आम्ही डायरेक्ट गेलो राजमहाल बघण्यासाठी. आम्ही का ना मित्रांनो 6 जूनच्या राज्याभिषेक नंतर ना आम्ही इथं आलेलो, त्यामुळे इथं स्ट्रक्चर पण अजून तसंच. मग महाराजांना मुजरा करून का नाही बाकीचं सगळं पॉईंट फिरायला आम्ही चालू केलं, ज्यात महाराजांचा राजवाडा, राणी बसा, अष्टप्रधान मंडळातील सदस्यांची घरे, धान्याचं कोठार, अजून भरपूर इथं पॉईंट होते. आता हा जो समोर पॉईंट बघताय मित्रांनो तो आहे राणी बसा, जिथं आपल्या महाराणी राहत होत्या. इतिहासामध्ये राण्यांच्या मनाचा भाग म्हटलं गेलेलं. तुम्हाला माहिती आहे का आपल्या राजाला राणी केली होत्या? राजाला राण्या होत्या मित्रांनो 8. त्यांची नावं आहेत सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई अशी राजा. आता समोरचे पॉईंट बघताय का ना मित्रांनो तो आहे अष्टप्रधान मंडळातील सदस्यांची वाडे, आणि बाजूलाच का नाही त्याच्यात धान्य कोठार आहे. 8.5 मिनिटाची रील इथे. हा पॉईंट सगळ्यात खास आहे बघा मित्रांनो, कारण हा आहे गुप्तहेर खात्याचे जे प्रमुख होते आपले बहिर्जी नाईक, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी का नाही महाराज या खोलीमध्ये जात होते. जेवढ्या पण गुप्त चर्चा व्हायच्या ना तर त्या या खोलीमध्ये होत होत्या. राजमहालचं सगळं पॉईंट बघून झाल्यानंतर ना आम्ही चाललेलो जगदीश्वर मंदिराकडे, आणि जाताना आपल्याला अशी बाजारपेठ लागते, भली मोठी बाजारपेठ आहे. आणि तिकडून पुढे जाताना का नाही एका साईडला टकमक टोक आहे आणि एका बाजूला जगदीश्वर मंदिराचा रोड आहे, आणि जगदीश्वर मंदिराच्या बरोबर समोरच आपल्या महाराजांची समाधी आहे. आज गर्दी पण प्रचंड होती बघा मित्रांनो. लाईन जर बघितला का नाही लांबच्या लांब लाईन लागल्या दर्शनासाठी. जगदीश्वराचं दर्शन झाल्यानंतर का नाही आम्ही घेतली महाराजांच्या समाधीचं दर्शन, ज्यासाठी एवढा सगळा अट्टाहास केला होता बघा आम्ही.
या शिलालेखावर काय लिहिले का नाही ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही गेलो आपला शेवटचा पॉईंट बघण्यासाठी, तो म्हणजे टकमकटोक. तसं रायगड म्हणाय गेलं तर भरपूर मोठा आहे, जो फिरण्यासाठी आपल्याला 2 दिवस लागतात, पण आम्हाला जरा वेळेचं बंधन असल्यामुळं आम्ही हा पॉईंट बघून घरी गेलो. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. चला.